ग्रीनफील्डला मान्यता दिली आहे, तो देखील समृद्धी महामार्गासारखा गेम चेंजर प्रकल्प होईल. पालघरच्या वाढवण बंदराला 76,000 कोटी रुपये दिले. पूर्ण गेम चेंजर होईल. तिथली सगळीच इकॉनॉमी बदले. लोकांच्या हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल. या बंदरामुळे राज्याच्या प्रगतीला डबल स्पीड मिळेल. या भागाचा विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. 40 लाख कोटी गुंतवणूक 5 वर्षात, 50 लाख नोकऱ्या. आणि म्हणून मुंबईला तोडण्याचा विचार सोडा. मुंबईला जोडण्याचंच काम केंद्रातलं एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकार करतंय. हे छाती ठोकपणे तुम्ही सांगा. सत्तेसाठी युटर्न मारणाऱ्यांना या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुंबई महायुतीकडे येणारच आहे. त्याच्यामध्ये कुणाला शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून मुंबईला स्थगिती सरकार नको, प्रगती सरकार पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार ही मुंबईची लाईफलाईन ठरणार आहे. केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे, महाराष्ट्रात ज्या विचाराचं सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार मुंबईत देखील आपल्याला आणायचं आहे. आणि त्याचा संकल्प आज करायला आपण आलोय. म्हणून विजय आपलाच आहे, पक्का आहे. परंतु गाफील राहू नका. शत्रू कपटी आहे, धोकेबाज आहे, दगाबाज आहे, पाताळ यंत्री आहे. आणि म्हणून गाफील राहू नका. सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना, भाजपा, RPI, महायुती सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणून मुंबईची प्रगती, महाराष्ट्राची समृद्धी हेच आपला ध्यास आहे. त्यासाठी घराघरातून विजयाचा रणशिंग फुंकूया. आपला बूथ सर्वात मजबूत, मोदीजी म्हणतात ना, याप्रमाणे बूथ लेवल मजबूत झाला पाहिजे. बूथ आपला मजबूत झाला पाहिजे. बूथ मजबूत तर आपण निवडणुका जिंकलो. आणि म्हणून धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह डोळ्यासमोर ठेवून, आपले 2च चिन्ह आहेत, आठवले साहेब. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून येत्या 15 तारखेला आपल्याला प्रत्येक उमेदवाराला विजयी करायचं आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करायचं आहे. ही विनंती आपल्याला करतो. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे, त्यांचा डब्बा गुल करायचा आहे. आपल्याला हिंदुत्वाची शान वाढवायची आहे, मराठीचा अभिमान वाढवायचा आहे, मुंबईचा स्वाभिमान वाढवायचा आहे. आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करून मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. हा संकल्प आपण करूया. आणि म्हणून जाता जाता 2 शब्द सांगतो. लेकर भगवा महायुती का, लेकर भगवा महायुती का, घर घर तक जाएंगे, घर घर तक जाएंगे, करो जश्न की अब तैयारी, सरकार हम ही बनाएंगे, सरकार हम ही बनाएंगे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नक्कीच सरकार आपणच बनवणार आहोत. धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब. आणि आता महाराष्ट्राचे आपले देवाभाऊ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना विनंती करतो की आपण सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या सभेमध्ये ज्यांचा आत्ताच अतिशय हृदयात्म असं भाषण आपण ऐकलं,
महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे 2020चे प्लेयर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, मान्य विनोद तावडेजी, रामदास कदमजी, अमित साटमजी, आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, राहुल शेवाळेजी, आनंदराव अडसूळजी, नितेश राणेजी, श्रीकांत शिंदेजी, गोपाळ शेट्टीजी, योगेश कदमजी, प्रवीण दरेकरजी, रवींद्र वायकरजी, मीनाताई कांबळे, गौतमजी सोनवणे, काका खंबाळकर, सिद्धार्थ कसारे, अतुल भातकळकर, मिलिंद देवरा, पराग अळवणी, मनीषा कायंदे, मनीषाताई चौधरी, मिहीर कोटेचा, प्रसाद लाड, दीपक सावंत, प्रकाश सुर्वे, कालिदास कोळंबकर, मंगेश कुडाळकर, योगेश सागर, निलेश राणे, राजन सिंग, चित्राताई वाघ, विद्याताई ठाकूर, श्रीकांत भारतीय, संजय उपाध्याय, मुरजी पटेल, शीतल म्हात्रे, पवन त्रिपाठी, अशोक पाटील, गणेश खणकर, सुशांत शेलार, श्वेताताई पुरवळेकर, सचिन मोहिते, राजेश शिरोडकर, रवी गायकवाड, भारतीताई लव्हेकर. थकलो मी. मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित सर्व नेते मंडळी, उमेदवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मुंबईमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे आणि आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की तिथीने आज आई जिजाऊंची जन्मजयंती आहे. ज्या आई जिजाऊंनी देव देश आणि धर्माकरता, स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं, त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातनं स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील आज जयंती आहे. अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 15 तारखेला निवडणूक आहे. 14 तारीख आणि 15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे. या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे. 16 तारीख ही छत्रपती आमचे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे. त्या दिवशी या मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे. अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन. पण आता बोल बचन नाही, वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत. हे आमचं वचन आहे. अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखव, हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे. काही लोकांचं कसं असतं, जहां मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाणा. आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे. मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का. मला तर मुंबई तिथेच दिसली. पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही. मुंबई तिथेच असते. आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं, अरे या ठिकाणी
खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही. आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे मुंबई महाराष्ट्रापासनं तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापातही नाही. आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे. एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो. तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हीच विनंती करतो, ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्वाची आहे. मला काही पत्रकार म्हणाले, दोघं भाऊ एकत्रित आले, आता तुमचं काय होणार, आता तुम्ही कसं लढणार. मी त्यांना सांगितलं, देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. देखकर धुंधली सी ताकत हौसला हमारा कम नहीं होता. अरे झूठी आंधियों से वही डरे जिन चिरागों में दम नहीं होता. आता या ठिकाणी खरं म्हणजे शिंदे साहेब, तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं, मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत. म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रो ही आम्हीच केली. ये पब्लिक है, ये सब जानती है. अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं, कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं. अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. आणि अर्ध्या रात्री त्यांना विचारा, प्रत्येक कामामध्ये खोडा कोणी घातला, प्रत्येक कामाला स्थगिती कोणी दिली. अर्ध्या रात्री झोपेतून उठवून त्यांना विचारलं तर ते एकच नाव घेतील, माननीय उद्धवजी ठाकरे. ते आपलंच नाव या ठिकाणी घेतील. पण बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. व मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण परवा वारिस पठान बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी. आम्हाला वाटलं